नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमचा अभ्यास मित्र श्रीराम अंधारे फ्रॉम सायन्स अकॅडमी दौंड. चला आत्मविश्वासातून यशाकडे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण इयत्ता 12वी फिजिक्सचा पहिला चॅप्टर रोटेशनल डायनामिक्स याचा पुढील भाग अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या भागामध्ये आपण सर्क्युलर मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट इन अ फ्रिक्शनलेस हेमिस्फेरिकल बाउल चा स्टडी करणार आहोत. तर मित्रहो, सुरुवातीला आपण कन्सिडर करूया की एक हेमिस्फेरिकल बाउल आहे की ज्या बाउलची रेडियस आहे कॅपिटल आर आणि हा बाउल त्याच्या सेंटर मधून एक ऍक्सिस ऑफ रोटेशन पास होतोय आणि त्या ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवती ओमेगा इतक्या अँग्युलर वेलॉसिटीनं रोटेट होतो आहे असं कन्सिडर करूया. मित्रहो, या बाउलचा जो इनर सरफेस जो आहे हा सरफेस फ्रिक्शनलेस आहे असं आपण कन्सिडर करतोय. जर या बाउलमध्ये एम इतकं मास असणारा एखादा ऑब्जेक्ट जर आपण प्लेस केला तर मित्र हो, तो ऑब्जेक्ट हा बाउल रोटेट करत असल्यामुळं तो ऑब्जेक्ट काय करेल? सर्क्युलर मोशन परफॉर्म करेल. बरोबर आहे. मग मित्र हो, आपण तो ऑब्जेक्ट जो आहे तो ऑब्जेक्ट या ठिकाणी सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय असं कन्सिडर करूया आणि तो ऑब्जेक्ट ज्या सर्कलमध्ये सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय त्याची जी रेडियस आहे ते आपण स्मॉल आर आहे असं कन्सिडर करूया. ओके मित्र हो, आपण त्या ज्या होरिझॉन्टल सर्कल जे आहे त्याचं सेंटर हे ओ डॅश, तर ओरिजिनल जो आपला हेमिस्फेरिकल बाउल आहे त्याचं सेंटर हे ओ आहे असं गृहीत धरूयात. मग समजा त्या ऑब्जेक्टची पोझिशन जर पी असेल, ओके, तर या पी या पोझिशनला त्या ऑब्जेक्ट वरती ऍक्ट होणारे जे फोर्सेस जे असतील मित्रांनो ते कोणते कोणते असतील? तर मित्र हो, पहिला फोर्स असेल वेट ऑफ द ऑब्जेक्ट इन वर्टिकल डाउनवर्ड डायरेक्शन. ओके मित्र हो, जो दुसरा जो फोर्स असेल तो असेल नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स फॉर सर्क्युलर मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट, जो इनवर्ड डायरेक्शन असेल. कसा असेल मित्र हो? तो इनवर्ड डायरेक्शनने. ओके मित्र हो, जो तिसरा जो फोर्स असेल त्या ऑब्जेक्ट वरती ऍक्ट झालेला जो फोर्स त्या हेमिस्फेरिकल बाउलचा जो सरफेस आहे त्याने ऍक्ट केलेला असेल आणि त्याला आपण नॉर्मल फोर्स किंवा नॉर्मल रिॲक्शन असं म्हणत असतो. तर ही नॉर्मल रिॲक्शन ही नेहमी स्फिअरच्या सेंटर मधून पास होत असते. म्हणजे नॉर्मल रिॲक्शन जी आहे ही अशी थ्रू द सेंटर पास झालेली असेल. ओके, तर मित्र हो, हा असेल आपला नॉर्मल रिॲक्शन फोर्स. मित्र हो, कन्सिडर करूया की ही जी नॉर्मल रिॲक्शन आहे त्या नॉर्मल रिॲक्शनने वर्टिकलशी जो केलेला जो अँगल आहे तो आहे थीटा. वर्टिकलशी केलेला अँगल किती आहे मित्रांनो? थीटा आहे असं आपण कन्सिडर करूया. मग मला सांगा, इथं ही नॉर्मल रिॲक्शन जर वर्टिकल पासून थीटा एवढ्या अँगलला इन्क्लाइन झालेली असेल तर ही नॉर्मल रिॲक्शन किती कंपोनंट मध्ये रिझॉल्व्ह होईल मित्रांनो? अगदी बरोबर आहे, 2 कंपोनंट मध्ये रिझॉल्व्ह होईल. पहिला जो कंपोनंट असेल तो असेल हॉरिझॉन्टल, तर जो दुसरा कंपोनंट असेल तो असेल वर्टिकल. बरोबर आहे. तर मित्र हो, आपण फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ करूया आणि ह्या ऑब्जेक्टच्या मोशन मागे दडलेलं जे फिजिक्स आहे ते आपण अभ्यासूयात. तर मित्र हो, सुरुवातीला मी फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ करतोय. तर मित्र हो, हा आहे आपला ऑब्जेक्ट. ओके, की जो ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. ओके, त्या ऑब्जेक्ट वरती ऍक्ट झालेले फोर्सेस आहेत. पहिला आहे वेट इन डाउनवर्ड डायरेक्शन, दुसरा फोर्स जो आहे तो आहे सेंट्रिपिटल फोर्स आणि तिसरा जो फोर्स आहे तो आहे नॉर्मल रिॲक्शन. ओके मित्र हो, नॉर्मल रिॲक्शन जी आहे ही नॉर्मल रिॲक्शन वर्टिकलशी थीटा इतका अँगल करून इन्क्लाइन झालेली आहे. ओके, तर आपण काय करूया, इथं ही जी नॉर्मल रिॲक्शन जी आहे तिचे जे 2 कंपोनंट असतील, एक असेल हॉरिझॉन्टल आणि दुसरा असेल वर्टिकल, तर ते वर्टिकल आणि हॉरिझॉन्टल हे दोन्ही कंपोनंट ड्रॉ करून घेऊयात. मित्र हो, हा अँगल थीटा आहे. जर आपण इथं पॅरलोग्राम कंप्लीट केला तर थीटाच्या ही अपोजिट साइड आहे, त्यामुळं ही जी साइड असेल ही किती असली पाहिजे आपल्यासाठी? हा एन आहे म्हणजे ही असेल एन साइन थीटा. ओके मित्र हो, ही जी आहे थीटाची ऍडजसंट साइड आहे म्हणजे हिची जी व्हॅल्यू असेल ही किती असली पाहिजे? एन कॉस थीटा. म्हणजे हा जो अपवर्ड वेक्टर जो आहे त्याची व्हॅल्यू सुद्धा किती असली पाहिजे मित्र हो? एन कॉस थीटा इतकी असली पाहिजे. मग मला सांगा, इथं जो एन कॉस थीटा हा जो वेक्टर आहे तो काय बॅलन्स करताना आढळतोय आपल्याला? वेट बॅलन्स करतोय. तर हा जो हॉरिझॉन्टल वेक्टर जो आहे
तो आउटवर्ड डायरेक्शननं ऍक्ट होणारा जो सेंट्रीपिटल फोर्स असेल त्याला बॅलन्स करताना आपल्याला दिसतोय. ओके, तर मग आपण इथं त्या बॉडीवरती ऍक्ट होणारे फोर्सेस कोणते कोणते आणि त्याच्या पाठीमागे दडलेलं जे फिजिक्स आहे ते आता लिहून घेऊन अभ्यासूया. तर मित्र हो, इन अ हेमिस्फेरिकल बाउल, in a hemispherical bowl there are three forces acting on an object. ओके मित्र हो, त्यातला जो पहिला फोर्स जो आहे तो असेल वेट mg इन व्हर्टिकली डाउनवर्ड डायरेक्शन. वेट mg इन डाउनवर्ड डायरेक्शन, व्हर्टिकली डाउनवर्ड डायरेक्शन. ओके, दुसरा जो फोर्स असेल तो असेल नॉर्मल रिएक्शन. नॉर्मल रिएक्शन. ओके, n इन्क्लाइंड ऍट एन अँगल थीटा. तर जो तिसरा जो फोर्स असेल मित्र हो तो असेल सेंट्रीपिटल फोर्स. सेंट्रीपिटल फोर्स. ओके, तर मित्र हो, हा सेंट्रीपिटल फोर्स जो आहे, हा सेंट्रीपिटल फोर्स हा हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये ऍक्ट झालेला असला पाहिजे. ओके, द नॉर्मल रिएक्शन इज इन्क्लाइंड ऍट एन अँगल थीटा, सो इट कॅन बी रिझॉल्व्ड इनटू टू म्युच्युअली परपेंडिक्युलर कंपोनेंट्स. A normal reaction can be resolved into two mutually perpendicular components okay, n sin theta and n cos theta respectively. ओके, इथं जो n cos theta हा जो कंपोनंट आहे वर्टिकल, तो काय बॅलन्स करतोय? वेट. वर्टिकल component n cos theta balances the weight of the body, the weight mg. Okay, therefore n cos theta is equals to mg. n cos theta is equals to काय असला पाहिजे मित्र हो? mg. इक्वेशन फर्स्ट. ओके, तर जो आपला हॉरिझॉन्टल कंपोनंट जो आहे तो कुठचा आहे? n sin theta. आणि हा कंपोनंट जो आहे मित्र हो, हा कंपोनंट काय प्रोव्हाइड करतोय? नेसेसरी सेंट्रीपिटल फोर्स. हॉरिझॉन्टल कंपोनंट n sin theta n sin theta provides necessary centripetal force. Okay, therefore n sin theta is equals to mv square upon r. इक्वेशन सेकंड. ओके, तर मित्र हो, इक्वेशन सेकंडला जर इक्वेशन फर्स्ट ने डिवाइड केलं तर काय मिळेल? डिवाइडिंग इक्वेशन सेकंड बाय इक्वेशन फर्स्ट, इथे आपल्याला मिळेल n sin theta डिवाइडेड बाय n cos theta is equals to mv square upon r upon mg. ओके, तर मित्र हो, इथं सिमिलर टर्म ज्या आहेत त्या कॅन्सल होतील आणि मग आपल्याला मिळेल tan theta is equals to v square upon rg. ओके, मग मित्र हो, यावरून आपण जो वेलॉसिटी जी आहे v,
ती फाइंड आउट करू शकतो. आपण इथं म्हणू शकतो देअरफॉर v इज इक्वल्स टू rg tan थिटा आणि त्याला अंडर रूट, कारण v स्क्वेअर इज इक्वल्स टू rg tan थिटा येईल, त्यामुळे v चं जे स्क्वेअर रूट आहे, v स्क्वेअरचं स्क्वेअर रूट आहे ते किती येईल v, किंवा तुम्ही पहिली स्टेप जी आहे ती v स्क्वेअर इज इक्वल्स टू rg tan थिटा लिहून घेऊन मग पुढच्या स्टेपला जरी v फाइंड आउट केला तरीही चालेल. ओके, ठीक आहे. तर v इज इक्वल्स टू काय आला आपला rg tan थिटा. मित्र हो, आता आपल्याला यावरून जर अँग्युलर वेलॉसिटी जी आहे ती जर फाइंड आउट करायची असेल तर आपण ती देखील सहजपणे फाइंड आउट करू शकतो. आता मित्र हो, इथं आपल्याला जर अँग्युलर वेलॉसिटी फाइंड आउट करायची असेल तर ओमेगा इज इक्वल्स टू काय फॉर्म्युला घ्यावा लागेल, वी नो दॅट ओमेगा इज इक्वल्स टू v अपॉन r, therefore ओमेगा इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ rg tan थिटा अपॉन r. हा r जर आपण रूट मध्ये घेतला तर त्याचा स्क्वेअर होईल, म्हणजे आपल्याला मिळेल rg tan थिटा अपॉन r स्क्वेअर. मग r आणि हा स्क्वेअर कॅन्सल होईल आणि मग आपण ओमेगा इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ g tan थिटा अपॉन स्मॉल r अशा पद्धतीचं अँग्युलर वेलॉसिटीचं इक्वेशन तयार करू शकतो. ओके मित्र हो, जर दिलेल्या एक्झाम्पल मध्ये जो हेमिस्फिअर आहे त्याची रेडियस दिलेली असेल आणि आपल्याला इथं जो होरिझॉन्टल सर्कल आहे त्याची जर रेडियस माहिती नसेल तर नेमकं काय करायचं. तर मित्र हो, त्याच्यासाठी आपण हे जे इक्वेशन आहे त्याला मॉडिफाय करू शकतो आणि ते कशा पद्धतीने लिहू शकतो ते आता आपण पाहूया. मित्र हो, आता ही जी व्हॅल्यू जी आहे ही आहे आपली रेडियस r. ओके, आणि हा आहे आपला स्मॉल r. तर स्मॉल r हा थिटाच्या अपोजिट साइड आहे. मग स्मॉल r हा जर थिटाच्या अपोजिट साइड असेल तर आपण काय म्हणू शकतो, साइन थिटा इज इक्वल्स टू स्मॉल r अपॉन कॅपिटल R, स्मॉल r अपॉन कॅपिटल R. आणि मग आपण इथं स्मॉल r ची व्हॅल्यू जी आहे ती r साइन थिटा अशी पुट करू शकतो. म्हणजे आपल्याला v आणि ओमेगा हे जे दोन्ही इक्वेशन आहेत हे तर आपल्याला काय करता येतील, मॉडिफाय करता येतील. मग मित्र हो, आपण हे ओमेगाचं जे इक्वेशन आहे ते कशा पद्धतीने मॉडिफाय होतंय ते आता आपण पाहूया. मग काय म्हणणार आहोत आपण, ओमेगा इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ जी, टॅनला आपण साइन अपॉन कॉस लिहू शकतो, साइन थिटा अपॉन कॉस थिटा डिवायडेड बाय ह्या स्मॉल r ला आपण कसा लिहू शकतो, कॅपिटल R साइन थिटा असा लिहू शकतो. साइन थिटा कॅन्सल आउट होतील आणि मग आपण ओमेगा इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ जी अपॉन r cos थिटा अशा पद्धतीने देखील ओमेगाचं जे इक्वेशन आहे त्याला मॉडिफाय करू शकतो. ओके, यावरून आपल्याला जर फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करायची असेल तर मित्र हो, आपण फ्रिक्वेन्सी देखील फाइंड आउट करू शकतो. फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करताना आपण म्हणतो n इज इक्वल्स टू ओमेगा अपॉन 2π आणि मग ओमेगाची जी व्हॅल्यू आहे ती ऍज इट इज आपण मांडून देऊयात. म्हणजे 1/2π अंडर रूट ऑफ जी अपॉन r cos थिटा या इक्वेशन नुसार आपण काय करू शकतो, फ्रिक्वेन्सी देखील फाइंड आउट करू शकतो. तर मित्र हो, अशा प्रकारे जर एखादा ऑब्जेक्ट हा जर हेमिस्फिअर मध्ये होरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये जर सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर त्या ऑब्जेक्टची लिनियर वेलॉसिटी, अँग्युलर वेलॉसिटी आणि फ्रिक्वेन्सी आपण सहजपणे फाइंड आउट करू शकतो.